लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे वितरणाची प्रक्रिया सुरू असतानाच यामध्ये लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीचा विषय पुन्हा एकदा खूप जास्त प्रमाणामध्ये सुरू झाला आहे आणि या ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींना पुन्हा संधी दिली जाणार का हा प्रश्न राज्यातील सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत। कारण आकडेवारी समोर आल्यानंतर जवळपास 92 लाख अशा महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्याची माहिती मिळाली आणि ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर राज्यातील विविध मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत पुन्हा एकदा संधी देण्यात यावी किंवा पुन्हा एकदा संधी दिली जाईल का या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत आणि यामुळे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये दिलासा देखील मिळण्याची चिन्ह आहेत। कारण ई-केवायसी न झाल्यामुळे ई-केवायसी प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील जवळपास अनेक महिलांचे पैसे बंद झाले आहेत। 92 लाख महिलांचा आकडा समोर येत असताना सर्वच महिला म्हणजे 92 लाख महिला ई-केवायसी मुळेच अपात्र झालेत का, तर असं नाही। लक्षात घ्या, विविध प्रकारच्या त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमधून देखील अनेक महिला अपात्र झाल्या आहेत, परंतु यामधील सर्वाधिक जास्त मोठा आकडा जो आहे तो आहे ई-केवायसी राहिल्यामुळे अपात्र झालेल्या महिला। आणि मग यांच्यासाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू केले जाणार का आणि या 92 लाख महिलांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार का याबाबत आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्वतः काय सांगितलं आहे, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी योजनेबाबतच्या पुढीलही सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे नवीन ई-केवायसी सुरू करण्यासाठी राज्यातील आता अनेक महिला आक्रमक झाल्या आहेत। आपण पाहिलं होतं की मागील वर्षामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींचे पैसे जेव्हा बंद झाले होते तेव्हा देखील अनेक महिलांनी आंदोलन केली होती, आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर सरकारने याची दखल घेऊन त्या महिलांचे ज्यांचे पैसे चुकून बंद झाले होते त्यांचे पैसे पुन्हा सुरू केले होते। आता यावेळी देखील काय झाले, मार्च महिन्यापासून काही महिलांना जानेवारी महिन्यापासून योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत। यामध्ये अनेक महिलांचं तर असं मत आहे की आम्ही ई-केवायसी करून देखील आमच्या योजनेचे पैसे बंद झाले आहेत, आम्ही अटी निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे पैसे बंद झाले आहेत। मग अशा महिलांबाबत सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतं? कारण चुकीच्या पद्धतीने ज्या महिला आक्रमक झाल्या किंवा ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांच्याबद्दल सरकार पुन्हा एकदा फेरपडताळणी करणार का? कारण फेरपडताळणी केल्यानंतर ज्या महिला चुकून अपात्र झाल्या आहेत त्यांना योजनेचे पैसे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात। त्यासोबतच ज्या महिलांची ई-केवायसी करण्याची राहून गेली, लक्षात घ्या ई-केवायसी करण्याची राहून का गेली, तर अनेक महिलांना याबाबत त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते किंवा अनेक महिलांचा विषय काय होता की त्यांना पतीही नव्हते वडीलही नव्हते आणि पती नसल्यामुळे वडील नसल्यामुळे त्यांना ते डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट देता आले नाही आणि त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। मग आता त्या महिलांसाठी देखील सरकार कोणता पर्याय शोधणार आहे की नाही, कारण त्या महिलांना देखील योजनेच्या पैशाची नितांत गरज आहे आणि त्यामुळे अशा महिला देखील मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे पाहायला आले। आता 92 लाख महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक महिला किंवा अनेकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे। योजना सुरू झाल्यानंतर जवळपास 2,60,00,000 म्हणजे लक्षात घ्या 2,60,00,000 एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र होत्या आणि आता या 2,60,00,000पैकी जवळपास 1 कोटींच्या आसपास जर महिला अपात्र झाल्या असतील तर हा आकडेवारी जवळपास आता फक्त 1,60,65,00,000 अशा महिला आहेत की ज्या योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्यांना योजनेचे पैसे येतात। आणि ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यामध्ये अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अपात्र केलं आहे। सध्या लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद आहे, पोर्टल बंद आहे, ऍप्लिकेशन बंद आहे, त्यामुळे योजनेतून अपात्र का केलं हे देखील महिलांना समजत नाही आहे। आणि म्हणूनच आपण पाहिले की सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे नेते आहेत, त्यांनी देखील याबाबत बोललं की लाडकी बहीण योजनेमध्ये जर 92 लाख महिला अपात्र झाल्या असतील तर हा आकडा खूप जास्त मोठा आहे, त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना संधी देणं गरजेचं आहे। दीपक केसरकर जे शिवसेनेचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांनी देखील याबाबत सांगितलं की लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी करण्याकरता एखादी संधी द्यावी जेणेकरून ज्या महिला चुकीच्या पद्धतीने अपात्र झाल्या आहेत त्यांची ई-केवायसी पुन्हा करतील, त्याची फेरपडताळणी सरकारने करावी आणि फेरपडताळणी केल्यानंतर ज्या महिला पात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे पुन्हा सुरू करावेत। तर याबाबत बोलताना आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी देखील काय सांगितले ते देखील आपण पाहणार आहोत। तर महिला व बाल विकास मंत्र्यांनी याबद्दल काय सांगितलं की
जी आकडेवारी येत आहे, जी 92 लाख महिलांची आकडेवारी येत आहे, या सर्व महिला केवायसी न केल्यामुळे अपात्र झालेल्या नाहीत. तर यामध्ये आमच्याकडे IT विभागाचा डेटा आहे, म्हणजे टॅक्स भरणाऱ्या महिला असतील किंवा एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेणाऱ्या असतील किंवा त्या ठिकाणी परिवहन विभागाचा डेटा म्हणजे की 4 चाकी वाहनधारक महिला असतील, कुटुंब असेल, अशा पद्धतीने ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच की अटी आणि निकषांना सोडून ज्या महिलांना योजनेचे पैसे मिळाले आहेत त्याच महिलांचा लाभ आम्ही बंद केला आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता 4 ते 5 महिन्यांची मुदत आम्ही त्या ठिकाणी दिली होती, परंतु तरी देखील महिलांनी त्यांची केवायसी न केल्यामुळेच त्या महिलांना योजनेतून अपात्र केलं आहे आणि ही मुदत खूप जास्त होती असं देखील त्यांचं मत आहे. परंतु यावर बोलायचं झाल्यास लाडकी बहीण योजनेची नवीन केवायसी करण्याची संधी 31 डिसेंबरला संपली, परंतु 30 एप्रिल पर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी एडिट करण्यासाठी संधी देण्यात आली होती. म्हणजेच की जर एडिट केलं, ज्यांनी चूक केली त्यांच्यासाठी 30 एप्रिल आणि जे काही कारणामुळे केवायसी करायची राहून गेली त्यांना फक्त 31 डिसेंबर म्हणजे 4 महिन्यांपेक्षा जास्त संधी केवायसी दुरुस्ती करण्याकरता मिळाली, परंतु नवीन केवायसी करण्याकरता कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही. म्हणूनच हे केवायसी पोर्टल पुन्हा सुरू करावे अशी राज्यातील लाखो महिलांची मागणी आहे. आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील ही मागणी करतो की नवीन केवायसी करण्याकरता लाडक्या बहिणींना नक्कीच एक संधी देणं गरजेचं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.